संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित नवकोंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय। गेल्या 15 वर्षापासून अतिशय भक्तिभावानं हा उत्सव ठाण्यातील किसननगर मैदान 1 या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय। उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महिलांच्या वतीनं भव्य महाआरती संपन्न झाली, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटलाय। कथा व्यास महामंडलेश्वर डॉक्टर संत बृजभूषण बाबू यांच्या माध्यमातून हे महायज्ञ सुरू असून संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय। शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक व माजी नगरसेविका जयश्री फाटक यांच्या माध्यमातून मोठ्या भक्तिभावानं हा उत्सव साजरा केला जातो। तसेच स्थानिक नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आरती थाळी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। यावेळी आकर्षक आरतींच्या थाळ्या तयार करण्यात आल्या होत्या। यामध्ये पहिला क्रमांक भारती वडवाना, द्वितीय क्रमांक मीरा काळे व तृतीय क्रमांक प्राजक्ता काटकर यांनी पटकावलाय। यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री फाटक, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी या देवीची ख्याती असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतायत। या संदर्भात माजी आमदार रवींद्र फाटक व माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। पाहुयात। आज चैत्र नवरात्राचा तिसरा दिवस आहे आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवकोंडी यज्ञ किसननगरमध्ये 15 वर्ष आम्ही हा कार्यक्रम नवरात्राच्या माध्यमातून केला जातो आणि आज खरंच तिसऱ्या दिवसामध्ये महिलांची महाआरती असल्यामुळे महिलांची सगळी गर्दी दिसते आपल्यासमोर आणि आम्ही दर्शनासाठी या माध्यमातून आम्ही इथे करत असतो। पण खरंच इथल्या सर्व महिलांना, सर्व रहिवाशांना मनापासून मी धन्यवाद देईन। हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी आपली सर्वांना असं वाटतं की आपली देवी आहे आणि आपल्या देवीसाठी आपण सर्वांनी एकूण काम करावं लागतं आणि या मंडळामध्ये सर्वच लोक आपल्या देवीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। परिस्थितीमध्ये चालत असतो आणि त्या लोकांमध्ये सगळे भाविक इथे आजूबाजूचे लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात। आज चैत्र नवरात्राचा तिसरा दिवस आहे। खरं तर सांगायला गेलं तर महाआरतीचा कार्यक्रम होता, महिला महाआरती, आणि सर्व महिला दरवर्षाप्रमाणे आरत्याचं ताट सजून आणतात। खरोखर त्यांच्या कलेला पण दाद दिली पाहिजे। आज देवी येते म्हणजे काहीतरी नवीन रूप आणि काहीतरी नवीन कला घेऊन येते। पण माझा हा पूर्ण प्रयत्न असतो की आपण मनोरंजनचे कार्यक्रम प्रत्येक इव्हेंटला करत असतो, पण ह्या देवीच्या कार्यक्रमाला मी आज ह्यावर्षी संकल्प केला आहे की इथल्या स्थानिक महिला, स्थानिक लोक, स्थानिकांसाठीच हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातूनच कार्यक्रम आयोजन केला पाहिजे, कारण हा सगळा श्रेय त्यांना गेला पाहिजे। मनोरंजनचे कार्यक्रम तर प्रत्येक वेळेस आपण कोणत्या ना कोणत्या ह्याच्यात करत असतो, पण ह्यावर्षी हा कार्यक्रम मी लोकांसहित तरी लोकांमध्ये केला आणि लोकांकडनं करून घेतला। त्याच्याबद्दल मला खूप लोकांना धन्यवाद करेल आणि महिला वर्गांना खरं तर त्यांना धन्यवाद करेल, कारण सगळा कार्यक्रम त्या स्वतः एक दुर्गाच्या अवतार घेऊन हा कार्यक्रम राबवत असतात। मी आणि फाटक साहेब फक्त निमित्त आहे, पण सर्व श्रेय इथले कार्यकर्ता आणि महिला सहकाऱ्यांना मी त्यांचा खरोखर अभिनंदन आणि धन्यवाद करेन।